नमस्ते बालमित्रांनो, माझी शाळा चॅनेलवर मी पूजा राजेश जाधव आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करते। आपल्या कथा वाचन मालेमध्ये चला गोष्टी ऐकूया या पुस्तकाची पहिली गोष्ट आपण ऐकलीत। आता आपण दुसरी गोष्ट आज वाचन करणार आहोत। समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेला जी पुस्तकं दिलेली आहेत वाचनासाठी विद्यार्थ्यांच्या, त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपण आज वाचतोय। चला गोष्टी ऐकूया या पुस्तकातील दुसरी गोष्ट खुंट्यामध्ये डाळ आहे। ही गोष्ट उत्तर प्रदेशातील आहे। प्रत्येक राज्यातली गोष्ट आपण वाचते। मागच्या वेळेस आपण राजस्थानमधली गोष्ट ऐकली, आज आपण उत्तर प्रदेशातली गोष्ट ऐकतोय। खुंट्यामध्ये डाळ आहे। ऐकूया तर मग गोष्ट। त्या चिमणीचे नाव धीरा होते। ती खूप आनंदी आणि मेहनत करणारी चिमणी होती। सकाळी लवकर उठून तलावाशेजारच्या मोठ्या मैदानामध्ये ती उतरत असे आणि संध्याकाळपर्यंत आपल्या पिलांसाठी दाना पाणी जमा करत असे। जेव्हा जेव्हा ती थकत असे तेव्हा तेव्हा ती तलावामध्ये जाऊन पाण्यामध्ये 2-4 डुबक्या मारत असे आणि आपल्या पंखांना फडफडवत फुरकन उडून पुन्हा आपल्या कामाला लागत असे। एक दिवस धीरा चिमणी अतिशय संकटामध्ये सापडली। खूप शोध घेतल्यानंतर तिला हरभऱ्याच्या डाळीचा एक दाणा सापडला। तिला डाळीचा दाणा खूप आवडत असे। त्यानंतर ती मैदानामध्ये असलेल्या एका खुंट्यावर बसली। दाणा प्रेमाने खाण्यासाठी तिने खुंट्यावर ठेवून दिला। तो खुंटा खूपच वाईट आणि मत्सर असणारा होता। त्याला चिमणीचे सुख पाहावले गेले नाही। त्याने आपली भेग मोठी केली आणि तो डाळीचा दाणा हडप केला। धीरा चिमणी खूपच वैतागली। तिने तो दाणा काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण डाळीचा दाणा ती काढू शकली नाही। तिने इकडे तिकडे उड्या मारल्या, परंतु तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले। शेवटी ती त्याला म्हणाली, खुंट्या खुंट्या डाळ काढ, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ काय पिऊ। खुंट्याने तिला झिडकारले, जा जा, डाळबीळ काही मिळणार नाही। धीरा चिमणीच्या छोट्याशा मनावरती याचा खूप आघात झाला। ती स्वतः कष्ट करून निवडून तो दाणा तिथं घेऊन आली होती। ती तिच्या घामाची कमाई आहे। ती तर तिचा हक्क मागत आहे। नाही, ती आपला हक्क सोडणार नाही। ती उडून सुताराकडे पोहोचली। सुताराला तिने प्रार्थना केली, सुतार दादा, खुंटा चीर, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ। सुताराने तिच्याकडे रागाने पाहिले, अशा छोट्या लोकांसाठी खुंटा चिरू? तो म्हणाला, चल निघ, आपला रस्ता धर, आम्ही खुंटा बिंटा चिरत नाही। त्यानंतर धीरा चिमणी राजाकडे गेली आणि तिने राजाला निवेदन दिले, महाराज सुताराला शिक्षा करा। सुतार खुंटा चिरत नाही, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ। राजाने तिला रागावून तेथून पळवून लावले। या छोट्या चिमणीसाठी मी सुताराला का शिक्षा करू? धीरा त्यानंतर राणीकडे गेली। ती राणीला म्हणाली, राणी राजाला सोडून दे। राजा सुतारास शिक्षा देत नाही। सुतार खुंटा चिरत नाही, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ। राणी म्हणाली, तुझ्यासाठी मी राजा सोडून देऊ? जा जा। चिमणी त्यानंतर सापाकडे गेली आणि म्हणाली, साप राणीस दंश कर। राणी राजाला सोडत नाही। राजा सुतारास शिक्षा देत नाही। सुतार खुंटा चिरत नाही, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ। साप त्यासाठी तयार झाला नाही। त्यानंतर ती काठीकडे गेली आणि म्हणाली, काठी सापास मार। साप राणीस दंश करत नाही। राणी राजाला सोडत नाही। राजा सुतारास शिक्षा देत नाही। सुतार खुंटा चिरत नाही, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ। काठीनेही तिचे काम केले नाही, तरीही तिने जिद्द सोडली नाही। ती उडून अग्नीजवळ गेली आणि अग्नीस म्हणाली, अग्नी काठी जाळ, काठी सापास मारत नाही। साप राणीस दंश करत नाही। राणी राजाला सोडत नाही। राजा सुतारास शिक्षा देत नाही। सुतार खुंटा चिरत नाही, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ। अग्नी ही चिमणीसाठी काठी जाळण्यास तयार झाला नाही। त्यानंतर चिमणी समुद्राजवळ गेली आणि म्हणाली, समुद्रा आग विझव। आग काठीस जाळत नाही, काठी सापास मारत नाही। साप राणीस दंश करत नाही। राणी राजाला सोडत नाही। राजा सुतारास शिक्षा देत नाही। सुतार खुंटा चिरत नाही, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ। समुद्रानेही तिचे म्हणणे ऐकले नाही।
तेव्हा ती हत्तीजवळ गेली आणि म्हणाली, हत्ती दादा, समुद्र शोषून घे. समुद्र आग विझवत नाही, आग काठीस जाळत नाही, काठी सापास मारत नाही, साप राणीस दंश करत नाही, राणी राजाला सोडत नाही, राजा सुतारास शिक्षा देत नाही, सुतार खुंटा चिरत नाही, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ, काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ. हत्तीनेही समुद्राचे पाणी पिऊन टाकण्यास नकार दिला. त्यानंतर चिमणी जाळ्याजवळ आली आणि म्हणाली, जाळ्या जाळ्या, हत्तीस पकड. हत्ती समुद्राचे पाणी शोषून घेत नाही, समुद्र आग भिजवत नाही, आग काठीस जाळत नाही, काठी सापास मारत नाही, साप राणीस दंश करत नाही, राणी राजाला सोडत नाही, राजा सुतारास शिक्षा देत नाही, सुतार खुंटा चिरत नाही, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ, काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ. जाळीनेही हत्तीचे पायबंदी करण्यास नकार दिला. आता मात्र चिमणी खूप थकली होती, पण ती तिच्या हक्कासाठीची लढाई सोडण्यास तयार नव्हती. ती उंदराजवळ गेली आणि उंदराला म्हणाली, उंदीर दादा, जाळे कुरतड. जाळे हत्तीस पकडत नाही, हत्ती समुद्राचे पाणी शोषून घेत नाही, समुद्र आग विझवत नाही, आग काठीस जाळत नाही, काठी सापास मारत नाही, साप राणीस दंश करत नाही, राणी राजाला सोडत नाही, राजा सुतारास शिक्षा देत नाही, सुतार खुंटा चिरत नाही, खुंट्यामध्ये डाळ आहे, काय खाऊ, काय पिऊ, काय घेऊन परदेशी जाऊ. उंदीर तिची गोष्ट ऐकून आश्चर्यचकित झाला. किती शक्तिशाली लोकांच्या जवळ ही चिमणी गेली, पण कोणीच तिची तक्रार ऐकून घेतली नाही, तिची मदत केली नाही. तो स्वतःही एक छोटा व सामान्य जीव होता. त्याला चिमणीची दया आली. साधारण लोकांची मदत करू शकतात. ताकदवान लोक तर फक्त आपल्याच धुंदीत असतात. उंदीर म्हणाला, चल, मी तुला साथ देतो. उंदीर चिमणीसोबत जाळे कुरतडण्यासाठी निघाला. उंदराला येताना पाहून जाळे खूप घाबरले. ते विनवणी करत म्हणाले, मला कुरतडले नाही तर मी हत्तीस पकडून देईन. जाळे हत्तीस पकडण्यासाठी निघाले. जाळ्यास येताना पाहून हत्तीची बोबडीच वळली. कसा तरी त्याच्या तोंडून आवाज निघाला, जर मला पकडले नाही तर मी समुद्र शोषून घेईन. हत्ती चिमणीसोबत समुद्र शोषून घेण्यासाठी निघाला. हत्तीला पाहून समुद्र थरथर कापू लागला. विनंती करत म्हणाला, जर मला शोषले नाही तर मी आग विझवून देईन. समुद्र आग विझविण्यासाठी निघाला. समुद्राला पाहून अग्नी खूप घाबरला. त्याने समुद्राला प्रार्थना केली, जर मला भिजवले नाही तर मी काठी जाळून देईन. आता अग्नीही काठीला जाळण्यासाठी निघाला. अग्नी आपल्याकडे येताना पाहून काठी विनवण्या करू लागली, मला जर जाळले नाही तर मी सापास मारून देईन. आता चिमणी बरोबर काठी सापाला मारण्यासाठी निघाली. सापाच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याने दुरूनच ओरडून सांगितले, जर मला मारले बिरले नाही तर मी राणीस दंश करीन. आता साप दंश करण्यासाठी निघाला. राणी सापाला बघून खूप घाबरली आणि तिने सापाची प्रार्थना केली, जर तू मला डसला बिसला नाही तर मी राजाला सोडून देईन. राजाला सोडून देण्यासाठी राणी तयार झाली आणि ही सूचना देण्यासाठी ती चिमणी बरोबर राजाकडे पोहोचली. राणीचा निर्णय ऐकल्यानंतर राजा थरकाप झाला. तो राणीला म्हणाला, जर तू मला सोडून जाणार नसलीस तरच मी सुतारास शिक्षा करतो. राजा सुताराकडे गेला. राजाचा रागाने लाल झालेला चेहरा बघून सुतार थरथर कापू लागला आणि तो हात जोडून म्हणाला, जर मला दंडविंड दिला नाही तर मी खुंटा चिरून देईन. राजा सुतारास घेऊन चिमणी बरोबर खुंट्याजवळ आला. तेव्हा कुठे खुंटाची अक्कल ठिकाणावर आली आणि तो सुतारास म्हणाला, मला जर चिरले बिरले नाही तर मी डाळ काढून देईन. त्यानंतर खुंट्याने आपली चीर मोठी करून त्यामधून डाळीचा दाणा बाहेर काढला. डाळीचा दाणा मिळाल्यावर चिमणीला खूप आनंद झाला व ती नाचू लागली. आपल्या हक्कासाठी ती उभी होती आणि तिचे प्रयत्न सफल झाले. त्यानंतर ती तो डाळीचा दाणा आपल्या चोचीमध्ये घेऊन भुर्रकन आपल्या घरट्याकडे उडून गेली. धन्यवाद.